सुप्रभात छात्राः, नमो नमः. We completed lesson number 7 last time, and in that we understood the importance of reading. Dr. APJ Abdul Kalam was well known as Missile Man. 15th October is celebrated as his birthday as Reading Day, or called as वाचन प्रेरणा दिवस. वाचन प्रेरणा दिवस. With that, in this Sanskrit Subhashit, it is mentioned that how the reading is very much important at every stage of life, that is childhood, middle age, teenage, and after that at old age. वेगवेगळ्या वयाच्या स्पॅनमध्ये रीडिंग कसं आपल्याला इम्पॉर्टंट ठरतं, रीडिंग कसं महत्त्वाचं ठरतं, हे या संस्कृत पाठामध्ये दिलेलं आहे. पाठाच्या खाली तुम्हाला अन्वयसुद्धा दिला होता. एक लक्षात घ्या, मागच्या वेळेला पण मी सांगितलं की अन्वय म्हणजे जे शब्द कवितेच्या भाषेत लिहिलेले असतात ते एका पाठाच्या रूपाने, गद्याच्या रूपाने दिलेले असतात. पद्यभाग हा गद्याच्या रूपाने लिहिला गेला की त्याला अन्वय असं म्हणतात, आणि त्याचा अर्थ हा आपल्याला सुटसुटीतपणे समजून घेता यावा म्हणून अन्वय दिलेला असतो पद्यभागाच्या खाली नेहमीच. त्याला म्हणायचं अन्वय. तर मागच्या वेळी आपण हे शिकलो, रीडिंग किंवा वाचनाचं किती महत्त्व आहे. त्याबरोबर आपण संधी विग्रह शिकलो आणि अन्वय हा काय प्रकार असतो तो आपण माहिती करून घेतला. सो आता इन दिस लेक्चर वी विल स्टार्ट विथ द क्वेश्चन आन्सर्स सेशन ऑफ दिस लेसन. ओके, सो स्टुडंट्स, बी रेडी विथ युअर पेन, पेन्सिल, इरेझर, अँड ऑफकोर्स बी अटेंटिव्ह. कीप युअर माइंड शार्प अँड प्लीज बी अटेंटिव्ह. You will be definitely will know that how the question answers are. So you will be able to find out the question answers from the lesson itself. Okay, so let's start. Okay, now here पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. Here you have to mention one-liner answers. Okay, now the first one. वाचनेन के गुणाः वर्धन्ते. Many must have started giving answers. Many must have checked whether they understood the lesson, and they must have checked whether they are knowing the question answers. So let me tell you, these are very easy question answers. You have to just pick the answer from the lesson itself. वाचनेन के गुणाः वर्धन्ते. जरा तुमचा पद्यपाठ वाचन प्रशंसा चेक करा. जस्ट गो टू द फर्स्ट स्टॅन्झा. शीलम सद्गुणसंपत्ती ज्ञानम विज्ञानमेव च उत्साहो वर्धते येन वाचनम यद हितावहम. वाचनामुळे कोणते कोणते गुण वाढतात आपल्या पहिल्या स्टॅन्झामध्येच दिलेलं आहे. ते तुम्हाला कसं फॉर्म करायचं आहे ते सांगते. वाचनेन शीलम सद्गुणसंपत्तिः ज्ञानम विज्ञानम उत्साहः च वर्धते. प्रत्येक शब्दानंतर स्वल्पविराम म्हणजे कॉमा घालायचा आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे. वाचनेन के गुणाः वर्धन्ते. वाचनेन विल रिमेन ॲज इट इज. के म्हणजे कोणते, मग ते कोणते कोणते आहेत. शीलम कॉमा सद्गुणसंपत्तिः ज्ञानम विज्ञानम उत्साहः च वर्धते, असं तुमचा आन्सर असेल. ठीक आहे. नंतर बघा, वाचनेन मनुजाः किं बोधन्ते. वाचनामुळे काय काय बोध होतो. सापडलं का बघा जरा. श्लोक क्रमांक
2. वाचनेन मनुजाः बहून् विषयान् बोधन्ते. पहिलं सेंटेन्स आहे श्लोक नंबर 2. वाचनेन मनुजाः बहून् विषयान् बोधन्ते. बरेचदा असं होतं की तुम्हाला प्रश्न कळतो, तुम्हाला त्याचं उत्तर पण सापडतं, पण तुम्हाला ते वाक्यामध्ये बरोबर फॉर्म करता येत नाही. स्टुडंट्स, प्लीज अंडरस्टँड, इन संस्कृत फ्रेमिंग द सेंटेन्स इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. Logically, you can definitely give the answer from searching from your lesson itself. But, for example, over here, shlok number 2. Manuja vachane naiva bodhante vishayan bahun. This is the stanza given in the textbook. But you cannot write as it is because you have to write in gadya form. Right? They have mentioned in padya format. बरोबर आहे ना. पद्यांशासारखं लिहिलं आहे त्यांनी आणि आपल्याला लिहायचं आहे गद्यांशासारखं. त्यामुळे तुम्हाला प्रश्नासारखंच उत्तर लिहायचं आहे आणि इथे तुम्हाला खूप सोपी भाषा करून दिलेली असते. व्हॉट एव्हर क्वेश्चन इज आस्क्ड, सर्टन पार्ट और सर्टन वर्ड्स आर यू हॅव टू रिपीट देम इन युअर आन्सर. जसं की इकडे बघा, वाचनेन मनुजाः किं बोधन्ते. किम फक्त विचारलं आहे, जिथे किम आहे तिथे आपला आन्सर येणार अँड रेस्ट ऑल द क्वेश्चन पार्ट इज सेम. सो तुम्हाला असं लिहायचं आहे, वाचनेन मनुजाः बहून् विषयान् बोधन्ते. बस, बहून् विषयान् हा शब्द तुम्ही पुस्तकातनं बघू शकता आणि बाकीचं सगळं क्वेश्चनमधलाच भाग आहे. 3rd, विद्यार्थिभिः कथं कालक्षेपः न कर्तव्यः. विद्यार्थ्यांनी कालक्षेप कशात करू नये. टाईम वेस्ट. स्टुडंट्स शुड नॉट वेस्ट देअर टाईम इन व्हॉट, ते त्यांना जरी सांगायचं आहे. कशामध्ये कालक्षेप करू नका. बघा जरा, चेक करा, मिळत आहे का. बरोबर. श्लोक नंबर 5, स्टॅन्झा नंबर 5. विद्यार्थिभिः कथं कालक्षेपः न कर्तव्यः. तर विद्यार्थिभिः तसंच्या तसं लिहायचं. विद्यार्थिभिः वृथा भ्रमणकुक्रीडा परपीडापभाषणैः कालक्षेपः न कर्तव्यः. कळतंय तुम्हाला. प्रश्नाचा सगळा भाग, मॅक्झिमम भाग आपण प्रश्नातलाच घेतलेला आहे. फक्त जिथे किम आलं, कथम आलं, ते कथम म्हणजे कशामध्ये, कसा काय, तर त्याचा आन्सर आपल्याला पूर्ण हे असं लिहायचं आहे, वृथा भ्रमण कुक्रीडा परपीडापभाषणैः. असं तुम्ही जसंच्या तसं लिहू शकता किंवा परपीडा अपभाषणैः असंही लिहू शकता. तेव्हा तुम्हाला जसं तिथे दिलं आहे तसंच्या तसं लिहायचं आहे. सो द आन्सर इज विद्यार्थिभिः वृथा भ्रमण कुक्रीडा परपीडापभाषणैः कालक्षेपः न कर्तव्यः. ठीक आहे. नेक्स्ट, माध्यम भाषेचं उत्तर आपण थोड्या वेळाने घेणार आहोत. आपण पहिलं पुढचे घेऊया आणि जी गोष्ट आपल्याला रायटिंगमध्ये तुम्हाला इलॅबोरेटिव्ह मला द्यायची आहे ते मी तुम्हाला जरा वेळाने देते. लेट्स गो टू द 3rd क्वेश्चन. समानार्थक शब्दान लिखत. चला, कुठलं तुम्हाला येत आहे सांगा बरं. पहिलं आहे शीलम. शीलम म्हणजे काय. कॅरेक्टर. कॅरेक्टरला जो मराठी शब्द आहे तोच आपण संस्कृतमध्ये सुद्धा वापरू शकतो, चारित्र्य. पण चारित्र्य मराठी शब्द आहे, संस्कृतमध्ये त्याचं संस्कृत व्हर्जन असं बनेल चारित्र्यम. त्रलाय, चारित्र्यम. त्यानंतरचा शब्द आहे दक्ष. दक्ष म्हणजे अलर्ट, सावधान असं म्हणतो ना आपण. दक्ष. दक्षचं येणार पटुः, पटुः किंवा चतुरः. त्यानंतर आहे रतः.
रतः मीन्स एनग्रॉस्ड, कशामध्ये ते इन्वॉल्ड, कम्प्लिटली इन्वॉल्ड, एनग्रॉस्ड म्हणतो ना आपण, हां ते एनग्रॉस्ड म्हणजे रतः. रतः. मग्नः, मग्न तर मराठी शब्द आहे, मग्न, यामध्ये मग्न झाला असं म्हणतो ना, तर मग्नाः, रताः आहे म्हणून मग्नाः. जर रतः दिलं असतं तुम्हाला लिहिला पाहिजे होतं मग्नः. सो द आन्सर इज मग्नाः. कालक्षेपः, कालक्षेपः म्हणजे टाईमपास, टाईम वेस्ट ऑफ टाईम, राईट. कालक्षेपः. कालव्ययः, कालव्ययः, काळाचा अपव्यय, टाईमपास. कालव्ययः, वलाय, व्ययः. वार्धक्यम, ओल्ड एज म्हणजे काय, वृद्धत्वम, काय येणार, वृद्धत्वम, ओल्ड एज. त्यानंतर पंडितः, पंडितः विद्वान, विद्वान हा शब्द चालेल, विद्वान, न हलंत पाहिजे हां, पंडितः विद्वान. सो आपण तिसरा प्रश्न घेतला. आता एकदा 7व्या प्रश्नाकडे चलूया. विशेषण विशेष्य मेलनम कुरुत. तुम्ही करा बघू, हा तुम्ही करा. माझा ऑडिओ पॉज करायचा आणि स्वतःहून प्रयत्न करायचा विशेषण विशेष्यचं मेलनम कुरुत करण्याचा. ओके, सो यू हॅव टू पॉज माय ऑडिओ, यू हॅव टू सॉल्व धिस ऑन युअर ओन फर्स्ट and then check whether your answers are correct or not. This is a self-study. If you do this, it will be definitely beneficial to you. So, मी आत्ता आन्सर्स सांगतेच आहे, पण माझा ऑडिओ पहिला पॉज करा, तुम्ही स्वतःहून करून बघा आणि तो तुम्हाला आला तर तो आनंद एक वेगळाच असेल, बरोबर ना. त्यामुळे तुम्ही स्वतःहून प्रयत्न करा. उपकारकम, उपकारकम काय असणार आहे, वाचनम. प्राचीनाः कविपंडिताः. हे जे विशेषण विशेष्य आहेत हे त्या लेसनमध्ये जसे दिले आहेत तसे विशेषण विशेष्य आहेत. कविपंडिताःचं विशेषण काय दिलं आहे, तर प्राचीनाः दिलं आहे. मनुजाः काय दिलं आहे, दक्षाः, दक्षाः. बहुन विषयान. सो जे नाम नाम म्हणजे विशेष्य, विशेषण आणि विशेष्य यावरून एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह, विशेष्य म्हणजे नाम. विशेष्य म्हणजे हे जे नाम, हे सगळे जे नाउन झालेले आहेत, मनुजाः, विषयान, वाचनम, कविपंडिताः, हे सगळ्या नाउन्सचे ॲडजेक्टिव्ह जे आपल्या लेसनमध्ये आलेत ते लेसन तुम्हाला मॅच द पेअर करायचं आहे, बरोबर. जसं आपण 8वीत शिकलो, 9वीत शिकलो, त्याचप्रमाणे मी तुम्हाला आत्तासुद्धा सांगते की विशेषण विशेष्य ऑलवेज गो ॲज अ पेअर. दॅट इज वाय वॉट एवर लिंग वचन विभक्ती द नाउन दॅट इज विशेष्य हॅज सिमिलर वचन विभक्ती अँड लिंग विल बी दॅट ऑफ विशेषण. म्हणजेच नाउन आणि विशेषण, नाउन आणि ॲडजेक्टिव्ह, विशेष्य आणि विशेषण या दोघांचीही, परत सांगते, या दोघांचीही लिंग वचन विभक्ती तिन्ही गोष्टी अत्यंत सेम असतात, सारख्या असतात. परत एकदा सांगते, विशेषण आणि विशेष्य या दोघांचे लिंग वचन विभक्ती सारखीच असते. जे लिंग वचन विभक्ती नाउन किंवा विशेष्याचं आहे, सेम लिंग वचन विभक्ती ही विशेषणाची असते. आणि म्हणून जर विशेष्य बहुवचनात असेल तर विशेषणसुद्धा बहुवचनात असतं. एक्झाम्पल खाली एकदम सर्वात शेवटी कविपंडिताः असं दिलं आहे. जर इकडे आता हे कविपंडिताः हे बहुवचन दिसतंय, बरोबर, त्यामुळे विशेषण आहे त्याचं काय आहे, प्राचीनाः. जर हे कविपंडितः असतं तर विशेषण बनलं असतं प्राचीनः. कळतोय फरक? प्राचीनाः कविपंडिताः, प्राचीनः कविपंडितः. जर वचन बदललं तर विशेषणाचं पण वचन बदलणार. जर लिंग बदललं म्हणजे पुल्लिंग स्त्रीलिंग असं काही झालं
तर ते सुद्धा बदलणार. समजतंय? हे विशेषण विशेषाच्या जोडीचं वैशिष्ट्य आहे आणि ते तुम्हाला महत्त्वाचं आहे माहिती करून घेणं. 8वी 9वीला झालंच आहे, मी आत्ता फक्त रिवाईज केलं. ठीक आहे. नाव अमरकोश तुम्हाला मागच्या वर्षीपासून अमरकोश हा प्रश्न तुमच्या सिलॅबसमधनं काढून टाकला आहे. त्यामुळे आपण जाऊया पुढच्या भागाकडे. जालरेखाचित्र पूरयत. सद्ग्रंथ वाचनम. सद्ग्रंथ वाचनम पहिलं तर सांगितलं आहे शीलरक्षकम. आता पुढच्या स्टॅन्झामध्ये बघा की सद्ग्रंथ वाचनममध्ये अजून काय काय येईल. चांगल्या ग्रंथाच्या वाचनामुळे काय काय मिळतं आपल्याला, तर ते पहिलं तर शीलरक्षकम. दुःखहरणम. हितकारकम सुद्धा आहे, बरोबर. हितकारकम आणि ज्ञानदम. हे कुठून मिळालं सांगा मला. मला हे मिळालं आहे श्लोक नंबर 6, स्टॅन्झा नंबर 6. वाचनम ज्ञानदम बाल्ये तारुण्यशीलरक्षकम वार्धक्ये दुःखहरणम हितम सद्ग्रंथ वाचनम. चाइल्डहूडमध्ये काय, टीनेजमध्ये काय आणि ओल्ड एजमध्ये काय, ह्या तिन्ही गोष्टी दिलेल्या आहेत, बरोबर आहे. मग तसंच तुम्हाला इथे लिहायला पाहिजे. पहिलं तर शीलरक्षकम, त्यानंतर तुम्हाला वाचनम ज्ञानदम बाल्ये, त्यामुळे ज्ञानदम असं येणार. तारुण्य शीलरक्षकम तर त्यांनी दिलेलंच आहे. वार्धक्य दुःखहरणम, त्यामुळे दुःखहरणम येणार. आणि हितम असा शब्द येणार. ठीक आहे. त्यानंतर आ बघा एकदा. सद्गुण संपत्ती ही. आता नीट लक्ष द्या हां, हे वेगळ्या प्रकारचं जालरेखाचित्र आहे. वाचनेन वर्धते. सेंटेन्स त्यांनी बनवायला सांगितलेलं आहे. वाचनेन आणि वर्धते. मग काय ते तुम्हाला लिहायचं आहे. वाचनामुळे काय काय वाढतं हे तुम्हाला लिहायचं आहे. मग त्यामध्ये तुम्हाला लिहायला पाहिजे, पहिलं तर त्यांनी सद्गुण संपत्ती तर दिलेलंच आहे, पण पहिल्या स्टॅन्झामध्ये आपण काय काय बघितलं. शीलम सद्गुण संपत्ती ज्ञानम विज्ञानमेव च उत्साहो वर्धते येन वाचनम हितावहम, बरोबर. मग इथे हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे. तर काय काय येणार. सद्गुण संपत्ती तर त्यांनीच दिलं आहे, मग तुम्हाला यायला पाहिजे शीलम 1, ज्ञानम 2, विज्ञानम 3 आणि 4 उत्साह हा. 4 उत्साह हा. असं सगळं जालरेखाचित्र पूरयत होणार, बरोबर. आता नेक्स्ट बघा हां. कालक्षेपस्य कारणाने. कालक्षेप कशामुळे होतो. कालक्षेपस्य कारणाने. मग त्याने कुठला स्टॅन्झा तुम्हाला वापरावा लागेल. वृथा भ्रमण कुक्रीडा परपीडा अपभाषणैः, बरोबर आहे. मग हे तुम्हाला सगळं लिहायचं आहे. पण अपभाषणैः ते त्यांनी इथे अपभाषणम म्हणजे त्यांनी प्रथमा वापरली आहे, बरोबर आहे. म्हणून आपल्याला सगळीकडे प्रथमा वापरावी लागेल. तर वृथा भ्रमण, मग इथे वृथा भ्रमणम असं येईल. कुक्रीडा, इथे कुक्रीडाच राहील. का? कारण क्रीडा हा आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे जो मालाप्रमाणे चालणार आणि म्हणून त्याची प्रथमा येणार माला, म्हणून क्रीडा, बरोबर आहे. म्हणून ते येणार कुक्रीडा. वृथाभ्रमणम झालं. वृथाभ्रमणम कुक्रीडा आणि मग येणार परपीडा. परपीडा, बरोबर. इथे तुम्हाला स्टॅन्झामधनं शोधायचं आहे, जे सोपं आहे. पण जे आपण शोधलं ते आन्सर म्हणून लिहिताना त्यामध्ये काय प्रकारचे बदल हवेत हे तुम्हाला कळलं पाहिजे. कारण आपल्या स्टॅन्झामध्ये कसं दिलं आहे,
वृथा भ्रमण कुक्रीडा परपेडा अपभाषणैः. बरोबर आहे. आता भाषणैः असं म्हणून नाही चालणार, तुम्हाला ते प्रथमा विभक्तीतच टाकलं गेलं पाहिजे. म्हणून वृथा भ्रमणम, कुक्रीडा आणि परपीडा असे शब्द आले पाहिजेत. ठीक आहे, चला पुढे जाऊया. विरुद्धार्थ शब्द सांगा. सद्गुण हा जे मराठीत सांगतात तेच संस्कृतमध्ये सोपं आहे. बरोबर. दुर्गुण हा, फक्त विसर्ग द्यायला विसरायचं नाही. सद्गुण हा, दुर्गुण हा. उत्साह हा, अनुत्साह हा. उत्साह हा, अनुत्साह हा. प्राचीना हा, हे थोडं वेगळं आहे. अर्वाचीन हा. प्राचीना हा, अर्वाचीन हा. उपकारकम, उपकारकम, अपकारकम, अपकारकम. ठीक आहे. सो काय काय झालं आपलं. सद्गुण हाचं झालं दुर्गुण हा, उत्साह हाचं झालं अनुत्साह हा. प्राचीन हाचा जरा वेगळा शब्द आहे. प्राचीन म्हणजे ओल्ड, ज्याला आपण न्यू असं म्हणतो ना, त्या न्यूचा अर्थ आहे इथे अर्वाचीन हा. अर्वाचीन कसा लिहायचा, चीवर रफार, सॉरी वावर रफार. अर्वाचीन हा, वावर रफार, अर्वाचीन हा. उपकारकम येणार अपकारकम. ठीक आहे. आता संधी विग्रह. वाचने नैव, वाचने नैव, इथे संधी कुठे जमलाय, नैवच्या इथे. मग ते येणार वाचनेन एव, वाचनेन एव. हा हलंत नाही आहे हे लक्षात घ्या. वाचनेन प्लस एव. अद्ययावधी, अद्ययावधी ह्याचं काय येणार, थोडा विचार करा, सोपं आहे. अद्ययावधीचं होणार अद्ययावत प्लस ही, ही ऱ्हस्व पाहिजे हां. अद्ययावत, इथे त हलंत हवा. अद्ययावत प्लस ही, यामध्ये ही असणार आहे ऱ्हस्व. ठीक आहे. Students, with this we have completed our question answer session of Vachanam Upakarakam. Now, today I will be starting समास. समास म्हणजे काय ह्याची थोडीशी रूपरेषा तुम्हाला मी सांगते आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण समास कंटिन्यू करायचा आहे. तुम्हाला 9th स्टँडर्डमध्ये समास झाले आहेत. द्वंद्व समास आपला झाला होता. द्वंद्वमध्ये 2 प्रकार होते. एक होता इतरेतर द्वंद्व आणि दुसरा होता समाहार द्वंद्व. समाहार इज ग्रुप. इतरेतरमध्ये 2च गोष्टी, 2 गोष्टी एकमेकांना चने जोडल्या गेल्या असा हा समासाचा विग्रह असतो. सिंपल एक्झाम्पल, स्कंद गणेश, चंद्र सूर्य, चंद्र हा च, सूर्य हा च, इतरेतर द्वंद्व. बरोबर. आणि समाहार, समाहार द्वंद्व जो आपण बघितला तो ग्रुप दाखवतो, ग्रुप दाखवतो. आणि त्याचे 5 कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला माहिती होते. कुठले, जात वैरम, शरीर अवयवाहा. आठवत आहे तुम्हाला 9th स्टँडर्डमध्ये आपण हे शिकलो आहे. समाहार म्हणजे ग्रुप आणि समाहारमध्ये आणखी काही कॅरेक्टरिस्टिक्स त्यांनी सांगितल्या होत्या की हरिद्रा कुंकुमम नित्यम सहचर्यम. जेव्हा आपण गोष्टी एकत्र बोलतो, तिलगुडम, तिळगुळ घ्या, गोडगोड बोलामध्ये तिळगुळ असं आपण म्हणतो, तिळ घ्या असं फक्त नाही ना म्हणत. नित्यम सहचर्यम, नेहमीच हे शब्द एकमेकांच्या बरोबरीने म्हटले जातात, तेव्हा तो समाहार द्वंद्व होतो. त्याचं एक्झाम्पल 9वीच्या टेक्स्टबुकमध्ये फार छान दिलं होतं. हरिद्रा कुंकुमम, तिलगुडम. नंतर अजून एक आलं होतं की जातवैरम, मुषक मार्जारम. जातवैरम, त्या दोघांमध्ये कधीच पटत नाही, त्या दोघांमध्ये नेहमीच वैर आहे. असे जर शब्द एकत्र आले तर त्यामध्ये समाहार द्वंद्व होतो. बरोबर ना. त्याच पद्धतीने त्याच्या पुढचे काही समास आता आपल्याला घ्यायचे आहेत.
त्यातले काही समास हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असे आहेत, जसं नय तत्पुरुष, त्यानंतर उपपद तत्पुरुष, त्यानंतर अव्ययी भाव. हे समास आपल्याला 10वीला बघायचे आहेत. 9वीला तुम्हाला अजून एक समास झाला होता, दॅट इज तत्पुरुष समास. ज्या तत्पुरुष समासामध्ये आपल्याला सर्व आत्तापर्यंत जेवढ्या विभक्ती आपण शिकलो प्रथमापासून सप्तमीपर्यंत, त्या सगळ्या विभक्तींचा उपयोग आपण तत्पुरुषमध्ये केला होता. माझं तुम्हाला एक सांगणं आहे की समास आपण नेक्स्ट लेक्चरला घेणारच आहोत, पण ते घेण्याच्या आधी तुम्ही पहिल्यांदा रिवाईज करा तुमचं 9th स्टँडर्डचं टेक्स्टबुक, ज्याच्यामध्ये तत्पुरुष आणि द्वंद्व या 2 समासांची तुमची उजळणी होईल. सो स्टुडंट्स, आय रिपीट, we will be starting samas from the next lecture, but before that it is very very important that you should first revise your earlier samasas from 9th standard textbook. We have already studied 2 type of samas, one dvandva and the other one is tatpurush. Both these samas are very nicely elaborated in standard 9. You just revise the same, especially Tatpurush Samas, so that we can proceed further with our new type of Samas, which is given in your 10th standard textbook, which are Naya Tatpurush, Karmadharay, Avyayi Bhav. These Samasas are also important, which are in your 10th standard textbook. So first, revise 9th standard textbook, and then from the next lecture onwards, we will be starting samasas. Now, Tatpurush Samasaha. In Tatpurush, in 9th standard, we saw Vibhakti Tatpurush. Okay, Vibhakti Tatpurush, wherein all type of Vibhaktis were used. Simple example, if I Prathama, Dvitiya, Tritiya, Chaturthi, Panchami, Shashti, Saptami, all these Vibhaktis were utilized in Tatpurush Samas, that is Vibhakti Tatpurush. Now in 10th standard, we have the other part of Tatpurush, that is Upapad Tatpurush. Now students, first understand what is Upapad. Upapad. आपण ना प्रथम पहिले एक्झाम्पल्स बघूया, आणि मग एक्झाम्पल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे उपपद तत्पुरुष काय प्रकार आहे. जलदम ददाति इति जलदहा. माझ्याबरोबर म्हणा बघू, प्लीज रिपीट आफ्टर मी. जलम ददाति इति जलदहा. पादैः पिबति इति पादपः. पर्वते तिष्ठति इति पर्वतस्थः. कुंभं करोति इति कुंभकारः. आता पादपः, जलदहा, पर्वतस्थः, कुंभकारः हे शब्द हायलाईट करून दिलेत, बरोबर ना. आता उपपद या शब्दाचा अर्थ सफिक्स. तुम्ही प्रिफिक्स आणि सफिक्स हे ऐकलेलं आहे, बरोबर आहे. प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या आधी आणि सफिक्स म्हणजे शब्दाच्या नंतर, बरोबर. मग उपपद तत्पुरुष हा समास संस्कृतमध्ये जेव्हा आपल्याला ओळखायचा असतो तेव्हा त्याची सोपी आयडिया अशी आहे की शब्दाच्या शेवटी काहीतरी सफिक्स लागलेलं असतं, उपपद लागलेलं असतं. एक्झाम्पल, कारहा, द, स्थः, ज्ञ, अर्थी असे शब्द लागलेले असतात. परत एकदा सांगते, दह, जलदह, दह ददाति इति. पादपः, पः पिबति इति. कारः, करोति इति. स्थः, तिष्ठति इति. शब्द बघितल्यानंतरच तुम्हाला काही सफिक्स तिथे दिसायला लागतात आणि तेव्हा तुमच्या लक्षात येतं की हा उपपद तत्पुरुष आहे. उपपद तत्पुरुष समजायला अतिशय सोपा, जो शब्दाच्या नंतर कुठलं तरी उपपद लागतं, म्हणजेच सफिक्स लागतं. हे सफिक्स कुठले कुठले आहेत हे एकदा पेन्सिलने तिकडेच लिहून घ्या टेक्स्टबुकमध्येच. दह,
जलदः, जलदः दः ददाति इति. पादपः पिबति इति. कार काही कुंभकारः, मालाकारः, कारः म्हणजे करोति इति. ह्या प्रकारचे सफिक्स लागलेले असतात. आत्ता आपण थांबूया. उपपद तत्पुरुषची आणखी दुसरी उदाहरणं मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगेन. तोपर्यंत तुमचं 9th स्टँडर्डचं पुस्तकाची रिव्हिजन करून घ्या समासाची. द्वंद्व समास आणि विभक्ती तत्पुरुष. ठीक आहे. तेव्हा टिल दॅट टाईम स्टे ब्लेस्ड, स्टे सेफ. थँक्यू.